नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आबा आणि अद्वैत डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. कला त्यांच्यासाठी एकदम छान असा चहा घेऊन येते. तेव्हा आबा तिला म्हणत असतात की या थंडीच्या गारठ्यामध्ये असा हातामध्ये फक्कड चहा असल्यावरती जे सुख मिळतं ना ते कशातच नाही. आबा चहा पितात आणि मग कलाला ते म्हणत असतात की सुनबाई अगदी मस्त झालाय चहा आणि आल्याचा स्वाद एक नंबर. दुसरीकडे इकडे नैनाला सौरभने फोन केलेला असतो. तेव्हा नैना म्हणत असते की बोल. तेव्हा मात्र सौरभ तिला म्हणत असतो की तुला एक गंमत सांगायची होती. नैना म्हणत असते की सौरभ मस्करी नको. तेव्हा मात्र सौरभ म्हणत असतो की तुला दिले 3 चान्स, चल कोण आला असेल गेस कर. तेव्हा नैना म्हणत असते की मला नाही माहिती, तू सांगून टाक ना प्लीज. तेव्हा मात्र आता सौरभ म्हणत असतो की चांदेकरांच्या घरातली एक महान व्यक्ती आली होती. तेव्हा नैना घाबरते आणि म्हणते की कला. तेव्हा सौरभ म्हणत असतो की अरे वा, महान बोलल्या बोलल्या लगेच कला, चांगलं ओळखलंस बहिणीला. बघ, म्हणजे तुझ्यापेक्षा लहान असून तुला वाटते ती महान, पटतंय ना तुला. नैना म्हणत असते की मला सांग ती का आली होती तिकडे, काय म्हणत होती ती. तेव्हा सौरभ म्हणत असतो प्रचंड काळजी आहे तिला तुझी, खूप चौकशी करत होती, मला वाटलं तिला डाऊट आलाय. तेव्हा नैना म्हणत असते की कला ना माझ्या मुळावरती उठलीये, का तिला माझ्या बाबतीत ना इतक्या चौकशा असतात, गॉड नोज. बरं मला सांग ती नेमकं काय म्हणत होती. तेव्हा मात्र सौरभ म्हणत असतो की ते मला माहित नाही, परंतु मला फुकटचं खोटं बोलायला आवडत नाही. तेव्हा मात्र सौरभ म्हणत असतो की हे बघ, मला खोटं बोलायला फुकटचं आवडत नाही, म्हणून मग मी तिला सगळं काही सांगून टाकलं. तेव्हा मात्र नैना घाबरते आणि म्हणते की अरे सौरभ का बरं सांगून टाकलं तिला सगळं. नैनाला आता धक्का बसलेला असतो. नैना प्रचंड आता घाबरलेली असते. तेव्हा सौरभ म्हणत असतो की काय करणार, मला ना फुकटचं बोलता येत नाही खोटं. तेव्हा नैना म्हणत असते की सौरभ तू फुकटचं काही करत नाहीये, मी पैसे देते तुला. तेव्हा सौरभ म्हणतो की मला माहिती होतं, म्हणूनच मी काही सांगितलं नाहीये. जोपर्यंत तू मला पैसे देतेय तोपर्यंत माझं तोंड बंद राहील, परंतु ज्या क्षणी मला असं वाटेल की तू मला फसवते तेव्हा मी तुझी वाट लावायला मागे पुढे बघणार नाही. असं म्हणतच आता सौरभ फोन कट करून टाकतो. इकडे नैनाला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. आता मात्र इकडे खाली दुसरीकडे अद्वैत हा घरामध्येच असतो. तेव्हा मात्र दारात पोलीस आलेले असतात. पोलीस दरवाजा वाजवतात आणि म्हणतात की अद्वैत चांदेकर कुठे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, मीच अद्वैत चांदेकर इथे आहे. तेव्हा मात्र पोलीस म्हणत असतात की तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल. तेव्हा मात्र आता सरोज म्हणत असते की पोलीस स्टेशनला का बरं. तेव्हा मात्र आता ते पोलीस म्हणत असतात की तुमच्यावरती गुन्हा दाखल झालाय. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की काय. कला म्हणते की केस दाखल झाली आहे. तेव्हा मात्र पोलीस म्हणत असतात की हो, केस दाखल झाली आहे विनयभंगाची, कॉन्स्टेबल घेऊन या त्या मुलीला. असं म्हणतच आता त्या मुलीला कॉन्स्टेबलला आणायला सांगितलेलं असतं. आता मात्र घरामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतं. आणि मग आता तीच कोकणातली मुलगी तिथे आलेली असते. जेव्हा ती मुलगी येत असते तेव्हा अद्वैतला आठवतं ही तीच मुलगी आहे जी त्या गावामध्ये होती. आता मात्र अद्वैत म्हणत असतो की आई, ओळखतो मी हिला. तेव्हा सरोज म्हणत असते की अद्वैत कसं काय ओळखतो तू तिला. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की मीच नाही तर खरे सुद्धा ओळखते हिला. अगं, आमचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता दिव्यागरला जाताना त्यावेळेस आम्हाला ही भेटली होती तिथं त्या गावात. आता आबा म्हणत असतात की अहो शिंदे, काय पोरखेळ लावलाय. तेव्हा मात्र पोलीस म्हणत असतात की आबा, हा पोरखेळ नाहीये, खूप सिरियस गुन्हा आहे. पोलीस म्हणत असतात तुम्ही आताच म्हणलात की ओळखता हिला. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, मी ओळखतो हिला. आम्ही ज्या गावात थांबलो होतो तेव्हा सर्वजण हिला शालू म्हणून हाक मारत होते. शालिनी आहे हिचं नाव. तेव्हा मात्र शालू म्हणत असते की बघितलं साहेब, यांना सगळं माहिती आहे माझ्याबद्दल. तेव्हा मात्र शालू म्हणत असते की बघितलं, यांना सगळं माहिती आहे माझ्याबद्दल. पहिल्यांदा माझ्याकडे बघत होते, मला वाटलं की बघत असतील असेच, परंतु नंतरून माझ्यावरती नजर ठेवूनच होते हे. आणि मग नंतर असं करत आता मात्र शालू खूप जास्त वाकडं तोंड करत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की असं काय बोलतेस तू. तेव्हा कला म्हणत असते की वेडी आहेस का तू, काय आरोप करतेस तू. तेव्हा शालिनी म्हणत असते की तू गप राय ग, तुला काय माहितीये तुझा नवरा काय काय गुळ खालतोय ते. शालिनी म्हणत असते की तू तिकडे नाचगाण्यात दंग होतीस आणि इकडे माझ्या बरोबर तो शी. असं म्हणतच आता शालू तोंड वाकडं करत असते आणि खूप मोठा आरोप आता शालिनी अद्वैत वरती करत असते. शालिनी आता खूप गंभीर आरोप अद्वैत विषयी करत असते. तेव्हा सरोज म्हणते की अगं काय बोलतेस तू, समजतंय का तुला, हिला बोलण्याची मॅनर सुद्धा नाहीये. तेव्हा मात्र शालिनी म्हणत असते की हो, मला माहितीये आणि खूप हिम्मत करून मी ही गोष्ट करते. आणि तुम्ही बघितलं ना, यांना सगळं माझ्याविषयी माहितीये. एवढंच नाही तर मला प्रेमाने काय म्हणून हाका मारतात हे सुद्धा यांना माहितीये. शालिनी म्हणत असते की वाटोळं होईल यांचं वाटोळं. तेव्हा सरोज म्हणत असते की हे बघ, माझा मुलगा कधीही असं वागू शकणार नाही.
तेव्हा शालिनी म्हणत असते की सगळ्यांना आपला लेख चांगलाच वाटतो, परंतु तुमचा हा लेख हे कधीच मान्य करणार नाही. परंतु त्यांनी माझ्यावरती हात टाकलाय आणि मला एवढंच माहिती आहे इन्स्पेक्टर साहेब, मला फक्त न्याय हवा आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तुला काय वेड लागले का? आता मात्र अद्वैत म्हणत असतो की अगं काही पण काय बोलतेस तू, काही पण काय आरोप लावतेस तू. तेव्हा मात्र आता शालिनी म्हणत असते तुम्हाला काय हो, तुम्ही पैशावाले माणसं आमच्या गरिबाची मजाच घेतात. म्हणजे पैसा आहे म्हटल्यावरती आमची मजा घ्यायची आणि पैसे देऊन गप्प करायचं, हे असंच वागणं असतं तुमचं. आणि काय हो, म्हणजे श्रीमंताची घटकाभरची मजा आणि गरिबाची जीवनभरची सजा. तेव्हा मात्र आता असं ती शालिनी खूपच भयंकर असे आरोप अद्वैतवरती लावत असते. अद्वैतला आता हे सहन होत नसतं, कलाला सुद्धा सहन होत नसतं. आता मात्र अद्वैतवरती भयंकर आरोप झालेले असतात. शालिनी म्हणत असते की लाज कशी नाही वाटत तुम्हाला हे सगळं करताना? तेव्हा मात्र आता सरोज त्या मुलीवरती धावून जाते आणि म्हणत असते की ए काय बोलतेस तू? आणि असं म्हटल्यानंतर पोलीस आता मात्र सरोजला अडवत असतात. आता मात्र शालिनी काहीच्या काही पण आरोप आता अद्वैतवरती करत असते. अद्वैतला तिने आता दोषी ठरवलेलं असतं आणि काहीच्या काही पण बोलून आता अद्वैतवरती खूप घाणेरडे आरोप लावलेले असतात. सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो ही मुलगी असं का बरं बोलतीये, कोणालाच या गोष्टीवरती विश्वास बसत नसतो. इकडे मात्र रोहिणीला आणि राहुलला मात्र आनंद होत असतो की अद्वैतवरती असे घाणेरडे आरोप लागताय. आता अद्वैतला ह्या सगळ्या गोष्टी करायची काही गरज नसते, परंतु तरी देखील त्याच्यावरती असे आरोप मात्र आता लागले गेलेले असतात. सर्वांनाच खूप जास्त धक्का बसलेला असतो आणि खरं तर म्हणजे कलाला आता प्रश्न पडलेला असतो की ह्या मुलीचं तोंड गप्प करू तर करू कसं, कारण की असं अद्वैत कधी करणार नाही याची खात्री मात्र कलाला असते. परंतु ती आता असे आरोप करते, खोटारडे आरोप करते, हे सिद्ध कसं करायचं हा प्रश्न आता कलापुढे पडलेला असतो. सरोज आता त्या मुलीवरती पुन्हा धावून जात असते. तेव्हा मात्र पोलीस तिला अडवत असतात आणि म्हणत असतात की नाही तुम्ही कायदा हातात घेऊ नका. तेव्हा मात्र आबा म्हणतात की शिंदे साहेब तुम्ही कोणाला अडवताय? तुम्ही आबासाहेबांच्या सुनेला अडवताय आणि कुणावरती आरोप केले जात आहे? चांदेकरांच्या नातवावरती. मी आबासाहेब चांदेकर आहे आणि एक प्रतिष्ठित उद्योजक देखील, आणि माझा मुलगा असं करेल तुम्हाला वाटलंच कसं? अहो आमच्या कंपनीमध्ये इतके कामगार आहेत, आजपर्यंत एकही कंप्लेंट आलेली नाही आमच्याविषयी, आणि सोबतच असे कोणीही काही घाणेरडे आरोप जर आमच्यावरती करताय तर कसं कापून घ्यायचं? तुम्हाला जर आठवण राहिली नसेल तर मी तुम्हाला आठवण करून देतो. आबासाहेब चांदेकर नाव आहे माझं आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे आमच्याविषयी. तेव्हा मात्र आता ते पोलीस म्हणत असतात की आबासाहेब चिडू नका, शांत व्हा. अहो आम्हाला माहिती आहे तुमची ख्याती, तुमच्याबद्दल सुद्धा आम्हाला माहिती आहे, परंतु आमचे हात कायद्याने बांधले गेलेले आहे. आमच्याकडे कंप्लेंट आलेली आहे, आम्हाला या गोष्टीवरती आता प्रोसिजर घ्यावी लागणार आहे. आबा आता चिडत असतात, म्हणत असतात की शिंदे साहेब तुम्ही आमच्यावरती असे घाणेरडे आरोप करताय. हे बघा शिंदे साहेब तुम्ही इथे यायच्या आधी या प्रकरणाची शहानिशा करायला हवी होती. तेव्हा मात्र शिंदे साहेब म्हणत असतात की हे बघा आबासाहेब किती मोठं प्रस्ताव असलं तरी हे विनयभंगाचं प्रकरण आहे आणि याच्यामध्ये आम्हाला पूर्णपणे कायद्याने चालावं लागतं. आता असे बोलल्यानंतर मात्र आता काही कळत नसतं. आबांना सुद्धा आता टेन्शन आलेलं असतं. आबा आता एवढं मोठं प्रकरण म्हटल्यानंतर आम्हाला तपास हा करावाच लागणार असं आता ते पोलीस म्हणत असतात. पोलिसांचं सुद्धा आता म्हणणं असतं की आम्हाला असे आरोप करावेच लागतात, आम्हाला असे आरोप सिरियसली घेऊन त्यावरती चौकशी करावीच लागते, नाहीतर आमच्यावरती प्रेशर येतो. त्यावेळेस मात्र सरोज म्हणत असते की परंतु असे बिनबुडाचे आरोप तुम्ही कसे काय सहन करून घेतात आणि कसं काय तुम्ही चौकशीला येता? बिनबुडाच्या आरोपाला काहीतरी तर वास्तव्य पाहिजे. तेव्हा मात्र आता शिंदे साहेब म्हणत असतात की हे बघा मॅडम मला सगळ्या गोष्टी मान्य आहे, मला तुमची ख्याती देखील मान्य आहे, परंतु हे आरोप बिनबुडाचे नाही आहेत. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की अहो पण तेव्हा मात्र शिंदे साहेब म्हणत असतात की नाही तिच्याकडे पुरावे आहेत. आता मात्र सरोजला धक्का बसलेला असतो. सरोज म्हणत असते की व्हॉट? आता घरामध्ये प्रत्येकालाच आता धक्का बसलेला असतो, परंतु फक्त आणि फक्त आनंद जो होत असतो तो रोहिणीला होत असतो. आता मात्र अद्वैत म्हणत असतो की कसले पुरावे? तेव्हा आता पोलीस म्हणत असतात की हो त्यांच्याकडे पुरावे आहेत. तेव्हा आता ती मुलगी फोटो दाखवत असते, तिच्या फोनमध्ये आता ती फोटो दाखवत असते. ते फोटो बघून मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. अद्वैत आणि तिचा फोटो असतो, अद्वैतने तिच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो आणि असे भयानक फोटो जेव्हा बघतात सगळे तेव्हा मात्र सगळे शॉक होत असतात. अद्वैत आणि तिचे फोटो जेव्हा सगळे बघतात तेव्हा मात्र कुणाला काही कळत नसतं की नेमकं हे कसं काय घडलं आणि अद्वैत असं कसं काय वागू शकतो. आणि आता हे सगळ्या जेव्हा गोष्टी समोर येत असतात तेव्हा मात्र रोहिणी आणि
आणि राहुल या दोघांनाही आनंद होत असतो. रोहिणी आता राहुलला म्हणत असते की मजा येते ना, तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की हो खूप मजा येते. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो मला वाटलं नव्हतं दिवे आगार प्रकरण आपल्या इतक्या पथ्यावरती पडेल आणि इतकी मजा येईल आपल्याला. खरं म्हणजे बघायला गेलं तर सुरुवातीपासून आपल्याला फायदाच होत आला या प्रकरणातून. हे कसं आहे माहितीये का, हे प्रकरण म्हणजे केकवरल्या चेरीप्रमाणे आहे. राहुल म्हणत असतो की आता मात्र या प्रकरणामुळे मला तर घरामध्ये मान मिळणारच आहे, परंतु आता अद्वैतची ज्या प्रकारे इज्जत जाते ना ती एक नेक्स्ट लेवल जाऊ राहिली आहे. खरं म्हणजे या गोष्टीमुळे मला फायदाच होणार आहे. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की अरे हो ना, म्हणजे बघ ना आता मात्र अद्वैतची चांगलीच वाट लागली आहे. अद्वैतला आपण संपवायला चाललो होतो, परंतु हेच बरं झालं, अद्वैत आता स्वतःच जेलमध्ये जाईल. आणि आता अशा बऱ्याच गोष्टी आता रोहिणी आणि राहुल हे दोघेही बोलत असतात. आता मात्र प्रत्येक जण मोबाईल हातामध्ये घेऊन ते फोटो बघत असतात आणि मात्र आता सगळ्यांचे चेहरे उतरलेले असतात. असले फोटो बघून मात्र आता कोणाला काहीच कल्पना लागत नसते नेमकं काय झालंय काय नाही. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की खूप दिवसानंतर बरं वाटतंय रे असं. आता मात्र एवढं सगळं झाल्यानंतर मात्र आता अद्वैत संपला रे, संपला आता अद्वैत असं आता रोहिणी म्हणत असते. राहुल म्हणत असतो की हो संपला नाही पुरता गेला. आता हे सगळं जर झालं तर अद्वैत चांदेकर जिवंतपणेच मरेल असं मात्र राहुल म्हणत असतो. रोहिणी म्हणत असते हो, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव राहुल, आता ही आग आहे ना आपल्याला विझू द्यायची नाही बरं का. आपल्याकडून या आगेमध्ये तेल ओतलंच गेलं पाहिजे असं आता स्पष्टपणे रोहिणी म्हणत असते. सरोज म्हणत असते की अरे अद्वैत, अरे हे सगळं काय आहे. तेव्हा मात्र आता ते पोलीस तो फोन हातातून घेतात आणि म्हणतात की मॅडम हे बघा आपल्याकडे जे काही आता प्रूफ आहे ते तुमच्या समोर आहे. आता जे काही होईल ते कायद्याने होईल, त्यामुळे अद्वैत सरांना आमच्या बरोबर यावंच लागेल असं म्हटल्यानंतर आता मात्र सर्वांना धक्का बसलेला असतो. पोलीस साहेब म्हणतात की घ्या यांना सोबत आणि लगेचच ते पोलीस आता अद्वैतला बेड्या ठोकायला पुढे आलेले असतात. तेव्हा मात्र कला म्हणत असते की थांबा, तुम्ही असे अद्वैतला बेड्या ठोकू शकत नाही. हिने दाखवलेले पुरावे फोटो सगळे खोटे आहेत. ही जी कोणी मुलगी आहे शालिनी ती तुम्हाला आम्हाला सर्वांना फसवते. अद्वैत असं काहीही करणं शक्यच नाही. मी त्याची खात्री देते, मी त्याची बायको आहे. मी त्याची बायको कला अद्वैत चांदेकर. बायकोशिवाय नवऱ्याची खात्री कोण देणार अजून. हे बघा आम्ही त्या गावात 24 तास होतो, एकत्र होतो आम्ही. हे बघा आम्ही दोघेही 24 तास सोबत होतो, एकमेकांच्या नजरेच्या आड एकदाही गेलो नाही. आणि अद्वैतने जे काही केलं ते माझ्या नजरेसमोर गेलं. हे बघा मी त्याची बायको म्हणून त्याची साईड घेत नाहीये, परंतु मीही तिथंच होते आणि असं काही अद्वैतने केलेलंच नाहीये. ही जी काही मुलगी बोलते ना ते सगळं खोटं आहे. मी त्या प्रत्येक क्षणाची साक्षीदार आहे. मी इथून निघाल्यापासून तर तिथपर्यंत पोहोचल्यापर्यंत सगळं सांगते. हवं तर तुम्हाला इन डिटेल मध्ये माहिती देते, हवं तर तुम्ही तिथल्या गावकऱ्यांना विचारा ना, आम्ही सगळ्यामध्ये एकत्रच होतो सगळे. आता मात्र रोहिणीला विचार पडलेला असतो, अरे बापरे आता ही कला अद्वैतसाठी काहीही बोलणार काय. तेव्हा मात्र पोलीस म्हणत असतात की मॅडम हे बघा तुमच्या आणि माझ्या वाटण्याने काही होत नाही. हे बघा त्यांनी गुन्हा केलाय आणि पुरावे आपल्या समोर आहे, त्यामुळे त्यांना आता आपल्यासोबत यावंच लागेल. तेव्हा मात्र पोलीस म्हणत असतात की मॅडम आम्हाला त्यांना घेऊनच जावं लागेल. तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही असं होणार नाही, आणि जर तुम्हाला त्यांना घेऊन जायचं असेल तर मलाही घेऊन जावं लागेल आणि मीही येणार तुमच्यासोबत पोलीस स्टेशनला. तेव्हा मात्र पोलीस म्हणत असतात की ठीक आहे, परंतु इन्स्पेक्टर मला त्याआधी त्या गावकऱ्यांशी सुद्धा बोलायचं आहे. आम्ही त्या गावकऱ्यांसोबत होतो, त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी बघितल्यात, ते सुद्धा साक्षीदार आहेत. आता मात्र पोलीस म्हणतात की ठीक आहे. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की मीही येते बरोबर. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की बरं चला मग. तेव्हा आता मग सगळे चाललेले असतात, अद्वैतला सुद्धा घेऊन चाललेले असतात. आता मात्र पोलीस जेव्हा निघून गेलेले असतात अद्वैतला घेऊन, तेव्हा मात्र आबा पूर्णपणे खचून गेलेले असतात. आबा देवाला हात जोडत असतात आणि म्हणत असतात की देवी आई आता ही कोणती नवीन परीक्षा घ्यायला लागली आहेस ग तू. तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टींमध्ये मात्र आता आबांना खूप त्रास व्हायला लागलेला असतो. दुसरीकडे राहुल आता बाजूला निघून आलेला असतो आणि म्हणत असतो की सगळे म्हणतात ना राहुल सगळ्या गोष्टींची वाट लावतो, मग आता बघाच अद्वैत चांदेकरची हा राहुल कशी वाट लावतो. आता मात्र अद्वैत प्रचंडपणे आता अद्वैतचा तिरस्कार करत असतो आणि राहुल लगेचच सगळ्या न्यूज चॅनलला फोन करायला लागतो आणि म्हणत असतो की आता सगळ्यांनाच सांगून देतो. आणि न्यूजवाल्यांना सांगतो की तुम्हाला जर चांदेकरांबद्दल ब्रेकिंग न्यूज हवी असेल तर आत्ताच्या आता कोल्हापूर पोलीस स्टेशनला पोहोचा. आता मात्र राहुल प्रचंडपणे आनंदी झालेला असतो. आता राहुल हे सगळं करत असतो आणि अचानक आता त्याच्या खांद्यावरती कोणीतरी हात ठेवतो आणि मात्र आता सगळ्या गोष्टींमध्ये आता त्याला भीती वाटायला लागलेली असते, परंतु ती रोहिणीच असते. तेव्हा मात्र रोहिणी हसत असते आणि तेव्हा राहुल म्हणत असतो की मामा तू अगं घाबरलो ना मी, आणि आता तुला माहितीये मी काय केले.
केले. तेव्हा रोहिणी म्हणत असते की हो सगळं ऐकलंय मी. तेव्हा मात्र आता रोहिणी म्हणत असते की गुड जॉब. रोहिणी म्हणत असते की तू जी डोकेलिटी केली आहे ना ती मात्र खरंच लाजवाब आहे. आता बघ अद्वैतची कशी वाट लागते ते. आता मात्र जेव्हा अद्वैत वगैरे सगळे पोहोचणार असतात त्याच्या आधी सगळी मीडिया इकडे पोलीस स्टेशनला आलेली असते. इकडे मात्र राहुल आणि रोहिणी हे खूप खुश होत असतात आणि दोघेही बनत असतात की वा काय छान प्रकारे वाट लागली अद्वैतची. आणि आता राहुल म्हणत असतो की बघ मामा आता मी या अद्वैतला कुठचाच ठेवणार नाही, याला जिवंतपणे मारणार म्हणजे मारणारच. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की वा गुड जॉब, आता तू माझा मुलगा शोभतोयस आणि आता तुझ्यात जो बदल झालाय ना ते बघून मला खरंच आनंद वाटायला लागलाय आणि आता माझ्या डोक्याची चिंता मिटल्यासारखी वाटते. खरंच तू आता खूप एक्सपर्ट बनलाय या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि आता दोघांचंही बोलणं चालू असतं, दोघेही खूप हसत असतात. इकडे दुसरीकडे मात्र आता पोलीस सुद्धा आलेले असतात आणि ते पोलीस आता तिथे अद्वैतला आणि कला आणि सरोजला घेऊन आलेले असतात. तिथे त्यांच्या आधीच मीडिया आलेली असते. मीडिया आता कॅमेरा घेऊन तयारच असते. मीडियाने लगेचच अद्वैत ज्या गाडीतून आलेला असतो त्या गाडीवरती फोकस धरलेला असतो. लगेचच कॅमेरा तिकडे केलेला असतो आणि सर्व रिपोर्टर आता अद्वैत चांदेकरला का पकडले हे जाणून घेण्यासाठी तिथे आलेले असतात. अद्वैत आणि कला सरोज हे जेव्हा बाहेर बघतात तेव्हा मात्र त्यांना खूप मोठा धक्काच बसतो. तेव्हा सरोज म्हणत असते की अरे अद्वैत रिपोर्टर कसे काय आले इथे, अरे अजून हे काही प्रूव्ह पण झालेलं नाही, ही बातमी कशी काय गेली बाहेर अजून. अद्वैत म्हणत असतो की आई याच्यामध्ये नक्कीच काहीतरी कारस्थान आहे, त्यामुळेच ते रिपोर्टर इथं आलेले आहेत. चांदेकर जेव्हा गाडीतून खाली उतरत असतो त्यावेळेस मात्र सगळे रिपोर्टर तिथं पोहोचलेले असतात. तेव्हा मात्र ते सर्वजण म्हणत असतात की चांदेकर, अद्वैत चांदेकर एक मिनिट थांबा, हो आम्ही काय विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर तर द्या. अहो तुमच्यावरती एवढा मोठा विनयभंगाचा आरोप झालाय तो खरा आहे का, असं आता ते म्हणत असतात. तेव्हा मात्र आता अद्वैतच्या पुढे त्यांनी माईक धरलेला असतो. तेव्हा मात्र त्या मुली असतात ज्या रिपोर्टर असतात त्या म्हणत असतात की अहो तुम्ही फक्त वागला नाहीये, तुमच्यावर फक्त आरोप नाही झाले तर त्याच्याविषयी पुरावे देखील आहेत, हे तुम्हाला मान्य आहेत का. आता मात्र तुमचे एवढे पुरावे सगळ्यांसमोर आलेत म्हणजे सगळं खरं असणारच. तेव्हा मात्र काही बाया तिथं असतात आणि त्या म्हणत असतात की अहो तुम्ही त्यांना काय विचारताय, अहो यांच्याकडे एवढा पैसा आहे, मास तर असणारच, पैसा आहे म्हटल्यावर त्यांना काय या सगळ्या गोष्टी करायला किती सोपं आहे. आता पैसा आहे म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी करून तोंड गप्प करायला यांना किती सोपं आहे. अरे काय रे तुला हे सगळं करताना लाज नाही वाटली, त्या गरीब बिचाऱ्या मुलीची आयुष्यभराची बर्बादी करून ठेवलीस, अरे निर्लज्ज कुठला, असं आता बरचसं अद्वैतला त्या बाया बोलत असतात. बाई म्हणत असते की अरे लाज वाटत नाही का रे, तू गरीब गाईसारखा दिसताना आणि वागताना मात्र बारक्या बैलासारखा वागतोस, लाज नाही वाटत. कोल्हापूर गावची लाज आता तू रस्त्यावरती काढलीये, खरं म्हणजे आमच्या गावाची सुद्धा इज्जत गेलीये, तुझ्यामुळे गेलीये. आणि हे सगळं करताना तुला नराधमा तुला लाज नाही वाटली का, अरे आता गप्प काय आहेस, अरे बोल ना बोल, असं आता त्या बाया जोरात म्हणत असतात. सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. सगळ्यांनाच आता इकडे कला आणि सरोजला काय बोलावं ते सुचत नसतं. तेव्हा मात्र आता एक रिपोर्टर म्हणत असते की आतापर्यंत तुम्ही स्त्रियांबद्दल जे वागत आलाय त्याच्या विरुद्ध तुम्ही वागलात, याला शुद्ध लंपटपणा म्हणतात. तेव्हा मात्र एक मुलगी म्हणत असते की तुमचं आता नुकतंच लग्न झालेलं आहे, त्या लग्नामध्ये तुम्ही खुश नाही आहात का, म्हणून तुम्ही बायांवरती हात टाकताय का, असं आता जेव्हा त्या बोलत असतात तेव्हा मात्र कलाला प्रचंड राग येत असतो. कलाला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि आता मात्र सर्व रिपोर्टर हे अद्वैतवरती तुटून पडलेले असतात. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की एक मिनिट मला काहीतरी बोलू द्या, तर मला माझ्यावरती जो काही झालाय तो आरोप झालाय, गुन्हा नाही केलाय मी आणि तो अजून सिद्ध देखील नाही झालेला आरोप, तोपर्यंत मी आरोपी आहे, गुन्हेगार नाही. आरोपी आणि गुन्हेगारातलं अंतर असतं ते जरा जाणून घ्या. माझ्यावरती कोणी येऊन काही आरोप करू शकतं, मग तुम्ही लगेचच त्या गोष्टीला खरी आहे अशी म्हणून लगेच नाही बोलू शकत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यावरती जो आरोप झालाय त्याचा माझ्या वैवाहिक जीवनाशी काही संबंध नाहीये. त्यावेळेस मात्र एक रिपोर्टर म्हणत असते की मग कशाशी आहे संबंध, एकतर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात सुखी नाही आहात, नाहीतर आबासाहेब चांदेकर यांचे संस्कार तुम्ही आता वठणीवरती काढताय, सांगा बोला आता काहीतरी. खरं तर चांदेकरांचं एवढं रेप्युटेशन आहे, आतापर्यंत त्यांच्या बाबतीतल्या इतक्या चांगल्या गोष्टी आम्ही ऐकल्या, चांगल्या न्यूज आम्ही चांगल्या ब्रेकिंग न्यूज दिल्या समाजाला. आतापर्यंत इतकं त्यांनी इज्जतीला जपमी असं वागून आबासाहेबांची इज्जत चव्हाट्यावरती काढली, असं नाही वाटत तुम्हाला, तुम्हाला लाज नाही वाटत तुम्ही असं वागताय म्हणून. आता मात्र अद्वैतला प्रचंड वाईट वाटत असतं. आता अद्वैत म्हणत असतो की आतापर्यंत हे माझ्यावरती आरोप करत होते, मी सगळं मॅनेज करून घेतलं असतं, सहन करून घेतलं असतं, परंतु आता ते चांदेकरांची
त्यांची इज्जत काढताय, आबासाहेबांचं नाव घेताय आणि आबांना इतकं वाईट साईड बोलू राहिलेत. खरं म्हणजे मला आता हे सगळं सहन होण्याच्या पलीकडे झालंय. आणि आता मात्र अद्वैत गप्प बसलेला असतो. त्या रिपोर्टर म्हणत असतात की अहो तुम्ही चांदेकरांची इज्जत धुळीत तर मिळवली आहे, परंतु त्या गरीब मुलीची इज्जत सुद्धा तुम्ही घेतली आणि आता तिचं काय हो, ती गरीब आहे तेव्हा तुम्ही तिचा आवाज पैशाने दाबणार. अहो तुम्ही दागिन्यावाले दागिनदार, परंतु गरीबाचा खरा दागिना तुम्ही चोरला की. तुम्हाला ज्वेलर म्हणायचं की चोर म्हणायचं. आता या सगळ्या गोष्टींमध्ये आता रिपोर्टर वाटेल ते येईल तोंडाला ते बोलत असतात आणि अद्वैत वरती घाणेरडे आरोप करत असतात. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आता मात्र पोलीस स्टेशन मध्ये सर्वजणांना बोलवण्यात आलेलं असतं. सगळे लोक तिथे आलेले असतात आणि सोबतच आता ती मुलगीही असते आणि तो फोटोग्राफरही असतो ज्याने हे फोटो काढलेले असतात. सोबतच आता मात्र तिथे अद्वैत देखील उभा असतो. अद्वैत वरती एवढे गंभीर गुन्हे दाखल झालेले असतात, त्यामुळे आता या गोष्टीला खूपच जास्त प्रायोरिटीने तोंड देण्यात आलेलं असतं. अद्वैत जेव्हा तिथे असतो त्यावेळेस मात्र ती मुलगी तिथेच उभी असते. तेव्हा मात्र ते पोलीस म्हणत असतात की तुमच्या बॉडी लँग्वेजवरून असं नाही वाटत आहे की तुम्ही त्यांना नकार देताय. आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की मला या फोटोग्राफर विषयी आता गुन्हा नोंदवायचा आहे, मला तक्रार द्यायची आहे, तुम्ही याला अटक करा. तेव्हा मात्र लगेचच पोलीस म्हणत असतात काय रे फोटोग्राफर, खरं बोलतोय का तू, आणि हे फोटो तू काढले कसे काढले, आता असे बरेचसे प्रश्न त्याला विचारू लागतात. तेव्हा मात्र पोलीस म्हणतात की घ्या रे याला द्या 3rd डिग्री आता. तेव्हा मात्र लगेचच पोलीस त्याला अटक करायला लागतात. त्यावेळेस मात्र तो म्हणत असतो की मला अटक नका करू, मी सगळं काही खरं सांगतो असं म्हणत असतो तो. तेव्हा मात्र सगळ्यांनाच कळालेलं असतं की आता यामध्ये नक्कीच काहीतरी आहे, याच्यात नक्कीच काहीतरी गोचे आहे. आता मात्र अद्वैत विरुद्ध एवढा मोठा भयंकर गुन्हा दाखल झालेला असतो. त्यामुळे मात्र आता लगेचच तो जो फोटोग्राफर असतो त्याला देखील पोलीस झोडत असतात. त्याच्यामुळे त्याने आता सत्य सांगितलेलं असतं आणि ते सत्य ऐकून सर्वांनाच शॉक बसलेला असतो. आणि आता मात्र इथे कुठेतरी राहुलचा उल्लेख झालेला असतो. त्याच्यामुळे आता मात्र सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की राहुलचा उल्लेख म्हणजे राहुलने केलं हे सगळं, असं आता सगळ्यांनाच वाटत असतं. तर मित्रांनो, नक्की पुढे काय होणार आहे, पुढे नेमकं आपल्याला काय बघायला मिळणार हे जर जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, पार्ट 2 अशी कमेंट करा, जेणेकरून आपण लगेचच आजच या व्हिडिओचा पार्ट 2 देखील अपलोड करू. पुढे काय होणार आहे ते देखील तुम्हाला जाणायला मिळेल. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र.